नाशिक निवासी सटाणा सोनवणे परिवाराने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, ज्यामध्ये सटाणा नगर परिषद अध्यक्षा सोनवणे ताई व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम पारंपरिक दृष्टिकोन ठेवून एकमेकाला सहकार्य करून आणि आपुलकी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण सटाणा सोनवणे परिवाराचे एकत्रीकरण, सर्व सटाणा सोनवणे परिवार एकत्र येऊन विचार विनिमय करण्यात आला। सत्कार समारंभ सटाणा नगर परिषद अध्यक्षा सोनवणे ताई व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। वार्षिक सर्वसाधारण सभा सोनवणे सभासद परिवाराचे अध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली। स्वादिष्ट स्नेह भोजनाचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला। हा कार्यक्रम नेक्टर हॉस्पिटल, डॉक्टर संजय पाटील, न्यूक्लिअर बिल्डिंग, 7वा 8वा मजला, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता। आपण काय उद्दिष्ट या ठिकाणी मनामध्ये ठेवून या ठिकाणी हा प्रकारचा या ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये विजयी झाला, काय सांगाल? प्रथमतः आम्ही सर्व यशवंत नागरीचे रहिवासी आहोत आणि जे आमचे काही कुटुंब आहेत ते नाशकात स्थायिक झालेले आहेत। तर जो आमचा हा विजय आहे तो साजरा करण्यासाठी आमच्या कुटुंबाने आम्हाला इथे बोलवलं। एकंदरीत हा आमचा सर्वांचा विजय झालेला आहे यशवंत नगरीचा, आणि यशवंतराव महाराजांचा आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद होताच आणि त्या आशीर्वादानेच आम्ही आज पुढे आलेलो आहोत। आणि जे आमचे इथे कुटुंब आहेत जवळजवळ 175 सदस्य त्यात आहेत आणि त्यांच्या दर महिन्यालाही मीटिंग होत असतात असंही मला समजलं। आणि मी ह्या कुटुंबाची सून आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलीही, आणि त्यांच्याच आज आशीर्वाद घेण्यासाठी मी आज या आमच्या स्नेह मेळाव्याला भेट दिली आणि सर्वांचे मी तिथे आभार मानते आणि धन्यवाद। सटाणाच्या सोनवणे नगरसेवकांची आहे। हे इथल्या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक सोनवणेला अपेक्षित आहे ते मी आपल्याला बोलून दाखवतो आहे। आणि मला वाटतं की ती जी त्यांची परीक्षा आहे तिला ते खरे उतरतील अशी मी अपेक्षा करतो। आणि आमच्या मेळाव्याविषयी परत एकदा, कारण की खरा आमचा हा मेळाव्याचा कार्यक्रम होता, तर मेळाव्याविषयी परत एकदा सांगेल की आम्ही खेळीमेळीने दरवर्षी जमतो 4-5 तास आणि एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतो। कोणाच्या काही मुलांच्या अचिव्हमेंट्स असतील, कोणी कुठे MPSCला पास झालं, UPSCला पास झालं, 10वीला उच्च श्रेणीत पास झालं, 12वीत उच्च श्रेणीत पास झालं, तर त्यांची इथे आम्ही सत्कार घडवून आणतो आणि एका आनंदाच्या वातावरणात आम्ही एकत्र जेवणं करतो आणि अशा पद्धतीने आमचा स्नेह मेळावा दरवर्षी संपन्न होत असतो। तर गेली 5 वर्ष आम्ही जे एकत्र येतो आहे त्यामागे आमचे 5 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं असे आमचे भाऊ सोनवणे यांनी अतिशय तळमळीने काम करून मेंबरशिप वाढवली। अनेक सोनवणे नाशिकच्या कानाकोपऱ्यात राहतात, परंतु त्यांच्याबरोबर पोहोचणं पण खूप मुश्किल होतं, परंतु आम्ही कुठला तरी कॉन्टॅक्ट नंबर मिळून त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना परिवारात आणलं आणि त्यांना आम्ही मीटिंगमध्ये बोलू लागलो, ते पण येऊ लागले। त्याचंच फल आज तुम्ही बघतायत की बरेचसे लोक तिथे उपस्थित झालेले आहेत। तर अशा स्वकर्तृत्वाने मोठ्या झालेल्या जिभाऊ सोनवणे या नाशिकच्या अतिशय यशस्वी उद्योजकाला आपल्या सोनवणे परिवारातर्फे आपण सलाम करूया की त्यांनी गेली 5 वर्ष सतत आपला वेळ देऊन आपल्या सोनवणे परिवाराची सेवा केली। आणि सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमात सत्कार मी त्यांचाच करू इच्छिल की त्यांना नगरसेवक मयूर सोनवणे पण इथे उपस्थित झालेले आहेत। परिवाराचं कार्य अतिशय सुंदर रीतीने चालतं। विशेष म्हणजे आम्ही परिवाराची जी BOD मीटिंग आम्ही 17 मेंबर एकत्र येऊन करतो, ती BOD सुद्धा आम्ही आमच्या स्पॉन्सरशिपने करतो। आम्ही परिवारातला जो काही आमचा FD केलेला असेल, पैसे असतील, त्याला आम्ही हात लावत नाही। जे काही आमचे मेंबरशिपने पैसे घेऊन आम्ही सिटीजन बँकेत आपले चेअरमनच आहेत शेखर सोनवणे, त्यांच्याच बँकेत आपण ठेवलेले आहेत। ते व्याजाने आपल्याला 2 पैसे वाढतील या हिशोबाने, पण
BOD जी बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होते ती आम्ही आमच्या खर्चाने करतो आणि शक्यतो आम्ही घरी करतो. म्हणजे घरी याच्यासाठी करतो की टू मेक टुगेदर, त्या फॅमिलीशी आपण एकत्र झालं पाहिजे, या कारणाने निमित्ताने एकत्र आपण आलं पाहिजे असा एक आमचा उद्देश असतो. त्यामुळे आम्ही तो एक दर महिन्याच्या BOD मीटिंगमध्ये कार्यक्रम करत असतो. परिवारामुळे एकत्रीकरण झालं. आणि दुसरं, सोनूने काम करू शकत नाही, सोनूने हे करू शकत नाही, असं वारंवार कुठे ना कुठे दबक्या आवाजात ही चर्चा होती की काही सेटलमेंट होतात, हे होतं. मुळात असं नाही. जेव्हा सोनून एकत्र येतो तेव्हा इतिहासच घडतो. आता इतिहास घडला. विकास कामांचा मुद्दा असेल, मी राहिलो तर मालेगाव रोडला होतो. गेल्या 24व्या वर्षी पाठक मैदान सारख्या परिसरात निवडलो. तिथे घर, तिथे रस्ता, कॉलनी, तिथे गार्डन, अशा विविध संकल्पना राबवल्या. राहिला मालेगाव रोडला, ज्या प्रभागात मी यावेळेस उमेदवारी केली त्या प्रभागात प्रचाराला सुद्धा गेलो नाही, पण ते माझं कुटुंब तयार केलं होतं. त्या कुटुंबाने मला भरभरून मतदान केलं. आपण हा जो इतिहास घडवला नगराध्यक्ष पदाच्या निमित्ताचा, येणाऱ्या काळात मी तुम्हाला ह्या व्यासपीठावर शब्द देतो की भूतो ना भविष्य असं कोणी म्हणणारच नाही की सोनूने काही करू शकत नाही. ऐतिहासिक असं कामकाज सटाणा नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या यशवंतनगरीमध्ये घडेल. पाण्याचा प्रश्न तात्काळ त्या कामाला, म्हणजे 2 डिसेंबरला अंगर मतदान झालं ना, त्या दिवशी माझा वाढदिवस होता, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी पाण्याच्या विषयावर कामाला लागलो. इकडेच जेव्हा चर्चा झाली आणि नाही शिमलीला झाली मीटिंग संदीप दादांच्या ह्याच्यात, हो त्यावेळेला पण बरोबर आहे. येस, तो विसरलो. सोनवणे परिवाराला मी आमंत्रित केलेलं होतं तिथे आणि त्यांनी सिद्धीला माझी भेट दिलेली होती आणि त्यावेळेला सुद्धा हा विचार झाला होता. आणि जसं बहुत ताराबादमध्ये तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी केलं सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीच्या रूपाने, तसं तिथे पण करावं असं सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणून तो एक मोठा, मला असं वाटतं की क्रांतिकारक निर्णय झाला होता असं मी म्हणायला हरकत नाही. आणि त्या क्रांतिकारक निर्णयाला संपूर्ण सटाणा शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांनी त्याच्यामध्ये सपोर्ट केला. इव्हन म्हणजे नुसतं सोनवण्यांचा ज्याच्यामध्ये वाटा नसून सगळ्या मराठा समाजाचा वाटा आहे. शिवाय जे लहान सहान जेवढे काही समाज होते त्यांनी सुद्धा विशेषतः आपल्याला सपोर्ट केलेला आहे. मला असं वाटतं या निमित्ताने मी सगळ्यांचा आभार मानेल. मी म्हणजे त्यावेळेला 10 ते 12 दिवस मी अक्षरशः माझा धंदा पाणी सोडून, म्हणजे राहुल बाबाला आणि ठराविक लोकांनाच माहिती येते की मी कम्प्लीट सटाण्यामध्ये होतो. हर्षदाला पण माहिती आहे. आम्ही सटाण्याच्या काही शाळांमध्ये गेलो तिथं खरंच खूप म्हणजे त्या शिक्षकांनी सुद्धा मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे शिक्षक जवळपास 1500 शिक्षक आजूबाजूच्या गावांमध्ये राहतात, म्हणजे सर्व्हिस करतात आणि ते सटाण्यामध्ये मुक्कामाला आहे. अशा शिक्षकांना आवाहन करण्यासाठी मी वैयक्तिक गेलो आणि मी ती मतांची भीक या दोघांसाठी नव्हे तर सगळ्या सोनवणे परिवारासाठी मागितली. आणि विशेष म्हणजे सगळ्या शिक्षकांनी असो किंवा ते जेवढे क्लर्क्स वगैरे असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्याला मदत केली. कारण त्यांनी विशेषतः येऊन आणि सांगितलं जेवढ्या जानेवारी 2006 सालची गोष्ट. आमचे आजोबा स्वर्गीय दादाजी आजोबा यांच्या जयंती निमित्ताने मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या पुतळ्याच्या इथे दरवर्षी एक मोठा कार्यक्रम घेतला जातो मार्केट कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण सटाणा शहरातले नागरिक तिथे उपस्थित असतात. 12 जानेवारी 2006 सालच्या कार्यक्रमानंतर आम्ही चहापानासाठी मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये गेलो. नानाजी दळवी हे त्यावेळेला सभापती होते आणि पांडू नाना वगैरे आम्ही सगळे मंडळी त्या तिथे उपस्थित असताना नानाजी दळवींनी एक चिमटा काढला आम्हाला सोनवण्यांना, आपल्या सोनवण्यांना, की आमच्यासारखे बाहेर गावचे लोक येतात आणि तुमच्यावर राजवट करतात, तुम्ही मात्र सगळे काही उपयोगाचे नाहीये. खूप मोठा त्यांनी चिमटा काढला आणि तो चिमटा मला असह्य झाला. मी त्या ठिकाणीच पांडू नाना, जनू आबा, नंतर प्रदीप आबा, हे जल पाटील, अशी बरीच मंडळी होती आपल्या सोनवणे परिवारातली. त्यांना सांगितलं हे असं वक्तव्य आपल्या समोर आपल्या छातीवर हे योग्य नाही वाटत, मला चांगलं नाही हे सगळं, आपण काहीतरी आता एकजूट व्हायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मी इमिजिएटली घोषित केलं की आपण या संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीला लगेच 2च दिवसानंतर आपण सगळ्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला काढायचे आणि आपण सगळे वाडे
आता वाडे आपल्याला गाडायचे आहेत, तर सगळ्या वाड्यातले सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांना तिथे मीटिंग कॉल केली आणि मीटिंग मध्ये मांडणी अशी केली मी की आता कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि हे वाडे ताडे हे सगळे गाडा आता आपण आता एक सोनवणे परिवाराची निर्मिती करूया आणि त्या दिवशी तो परिवाराचा जो संकल्प आहे तो तिथे मांडला गेला आणि त्यानंतर मग सगळेजण एकजूट झाले. मला आनंद होतो की प्रत्येकाच्या लग्नपत्रिकेवर आता कुठल्याही वाड्याचा उल्लेख न होता सोनवणे परिवाराचा उल्लेख होतो, हे आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळं असताना बाहेरची काही मंडळी ज्यावेळेला आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वर्षी जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला या परिवाराच्या निर्मितीमुळे जो रिझल्ट मिळाला, साधारण 16 सोनवणे त्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि ज्या पद्धतीने सगळीची एकजूट झाली त्या एकजुटीच्या पद्धतीने काम चालू झालं, सगळेजण एकवटले आणि फक्त त्यावेळेला थोडंसं वाईट असं वाटलं की ज्या पद्धतीने त्या नगरसेवकांकडनं जे काम करायचं जे काही अपेक्षा आपण बाळगली होती तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे त्याचा जो रिझल्ट पुढच्या इलेक्शनला आपली बरीचशी मंडळी पडली, आली नाहीत निवडून आणि हे सगळ्या गोष्टी साधारण 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात आणि त्यानंतर मात्र असं थोडंसं सगळे जे एकजूट व्हायला लागले. मी नाशिकला शिफ्ट झालो 2018ला, त्यानंतर इथेच आमच्या सगळ्यांनी सोनवणे जेवढी मंडळी आहे यांचे आपण इथं पण एक मोठ बांधावी आहे या उद्देशाने आम्ही सगळे प्रातिनिधिक स्वरूपात बसलो आणि आपला पहिला मेळावा त्या सोनवणे मंगल कार्यालयामध्ये आपण तो घेतला होता. खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये सगळी मंडळी आलेली होती आणि इथे आपण तो कार्यक्रम सुरू केला. त्यावेळेला ही सगळी मांडणी झाली की आपण आता यापुढे सटाणा शहरामध्ये आपले सोनवणे परिवार कुठेतरी एकजूट व्हायला पाहिजे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपले नगराध्यक्ष म्हणा किंवा जे काही महत्वाचे जे पद आहेत त्या पदावर आपली मंडळी आली पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचं म्हणणं झालं. मिटिंगांमध्ये आमच्या त्या चर्चा व्हायच्या आणि या वर्षी योगायोगाने एक ऊर्जा अशी काहीतरी वेगळी आली. त्यामध्ये सगळे तुमचे आमचे सगळ्यांसारखे जणांनी याच्यात मध्ये सहभाग घेतला आणि जे स्वप्न आपल्याला बघायचं होतं यावेळेला ते आपण राहुल बाबा, हर्षदाताई आणि आपण जे की निवडून आलेले सोनवणे नगरसेवक या सगळ्यांच्या रूपाने आपण जी क्रांती घडवली या क्रांतीविषयी मला खरोखर अभिमान वाटतो. काय असतं समर्पण, काय असतं त्यागाने आपण क्रांती करतो, युद्ध जिंकतो आणि इतिहास घडवतो आणि तो त्याग ज्यावेळेस सटाणाचं इलेक्शन लागलं आमच्यामध्ये डॉक्टर प्रसाद सोनवणे हे नेहमी प्रत्येक मिटिंगला विषय घेत असायचे इथं नाशिकला येऊन की ह्या वेळेस काही जरी झालं आपण वाडावाडा विषय काढायचा नाही, कोण कुठे उभं राहतं तो बोलायचं नाही, फक्त आपला नगराध्यक्ष हा सोनवणे असावा ही आपण आतापासूनच हालचाल करूया असं आम्ही 2-3 वर्षापासून या कामाला लागलो होतो आणि प्रसादांनी हे मनावर खूप घेतलं. ज्यावेळेस सटाण्याला मेळावा झाला इलेक्शनच्या बाबतीत त्यावेळेस आम्ही काही कारणामुळे येऊ शकलो नाही, पण डॉक्टर प्रसाद